Hello dear students, welcome in a online school. I am Pradnya Popte and today we are going to learn English workshop and margin questions. From the poem Trees are the kindest things I know. तर सर्वात पहिले आपण मार्जिन क्वेश्चन्स पासून सुरुवात करूया. इथे काही हार्ड वर्ड्स दिले आहेत ते आपण बघूया. बोज means branches. Then Halloween means a festival in autumn observed in western countries. म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये एक फेस्टिवल आहे जो सेलिब्रेट केला जातो, त्याचं नाव आहे हॅलोवीन. ठीक आहे. देन बीम्स मीन्स रेज, त्याला सूर्याची किरणे असं सुद्धा म्हणतात. देन ड्रॉजी मीन्स स्लीपी, झोपणारं. देन ललबाय मीन्स सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रेन टू स्लीप. असं सॉन्ग जे एकदम हळूवार राहील, सॉफ्ट राहील, कोमल राहते, त्याला ललबाय म्हणतात, ज्याला आपण मराठीमध्ये अंगाईगीतसुद्धा म्हणतो. आणि ते बाळ झोपण्याच्या वेळेस बाळ लवकर झोपी जावं, शांतपणे झोपी जावं यासाठी अंगाईगीत म्हटलं जाते. त्याला इंग्लिशमध्ये ललबाय असं म्हणतात. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन्सला सुरुवात करूया. तर पहिला क्वेश्चन आहे, हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स. म्हणजेच झाडे पक्ष्यांची आणि प्राण्यांची सेवा कशा प्रकारे करतात किंवा कशी सेवा करतात. तर त्याचा ॲन्सर आपण बघू. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर अँड फूड फॉर व्हेरायटी ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. ट्रीज क्रिएट अँड एन्व्हायरमेंट मीन्स ट्रीज शेल्टर म्हणजेच निवारा आणि अन्न सगळ्या प्रकारच्या बर्ड्सला, पक्ष्यांना आणि प्राण्यांनासुद्धा पुरवतो किंवा देतो. आणि एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरणसुद्धा झाडं क्रिएट करतात. सर्वात महत्त्वाचं ते आहे. झाडं आपल्याला अन्न आणि फ्रूट्स हे तर देतातच, पण आपल्याला झाडं एन्व्हायरमेंट पर्यावरण तयार करून देतात, ज्यामुळे आपण श्वासोश्वास घेऊ शकतो आणि त्यामुळे आपण जगू शकतो. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बीइंग. म्हणजेच झाडे मानव जातीला काय देतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. ट्रीज गिव्ह अस ऑक्सिजन, फूड, फ्लावर्स, फ्रूट्स, वूड फॉर मेकिंग हाऊसेस एक्सेट्रा. झाडं आपल्याला फुलं देतात, फळं देतात, ऑक्सिजन देतात आणि आपल्याला घरे बांधण्यासाठी लाकूडसुद्धा देतात. देन थर्ड क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द ट्रीज ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. म्हणजेच सूर्योदयाच्या वेळेस, सनराईज मीन्स सूर्योदय, सूर्योदयाच्या वेळेस झाडाचा कोणता भाग प्रथम चमकतो. त्या क्वेश्चनचा ॲन्सर असं येणार, द टॉप पार्ट ऑफ द ट्री ग्लो ॲट सनलाईट बिकॉज दिस पार्ट इज फर्स्ट एक्सपोज टू द सन. ट्री टॉप असतो तो सगळ्यात पहिले चमकतो, कारण ट्री टॉपवरतीच सूर्याचे किरणे प्रथम पडतात. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट डू ट्रीज डू फॉर स्मॉल किड्स. झाडे लहान मुलांसाठी काय करतात. त्याचा आन्सर येणार, ट्रीज हम अ ड्रॉसी ललबाय फॉर स्मॉल किड्स. झाडे लहान मुलांसाठी अंगाईगीत गुणगुणतात. आता आपण इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करायची आहे. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट राईम्स विथ द फॉलोविंग वर्ड्स. खाली काही वर्ड्स दिलेले आहेत, त्याच्यासोबत राईम करणारे वर्ड्स म्हणजेच रायमिंग वर्ड्स आपल्याला पोयममधून शोधून काढायचे आहेत. ठीक आहे. तर इथे फर्स्ट आहे फन, देन नो, नाऊ, साईट आणि फ्लाय. या वर्ड्सचे आपल्याला रायमिंग वर्ड शोधून काढायचे आहेत पोयममधून. तर फनचं रायमिंग वर्ड येते सन आणि बिगन. ते नोचं नो आणि ग्रो, नाऊ काऊ आणि बाव, साईट लाईट
आणि नाईट. देन फ्लाय, स्काय अँड ललबाय. अशा प्रकारे रायमिंग वर्ड्स आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घ्या. देन नेक्स्ट क्वेश्चन. Pick from the poem lines that create a picture in your mind. आता पोएम्समधून काही आपल्याला लाईन शोधून काढायच्या आहेत, ज्या लाईन वाचल्याने किंवा ज्या लाईन ऐकल्याने आपल्या माइंडमध्ये एखादं पिक्चर क्रिएट होते. अशा लाईन आपल्याला पोएम्समधून शोधून काढायच्या आहेत. ठीक आहे. जसं एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे, अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. जेव्हा स्प्रिंग सीझन येतो, पावसाळ्याची सुरुवात होते, तेव्हा नवीन नवीन हिरव्या हिरव्या झाडांना कळ्या येतात. तर आपल्या मनासमोर पटकन असं चित्र उभं होते हिरव्या हिरव्या कळ्यांचं. तसेच अनेक सेंटेन्स इथे पोएममध्ये दिलेले आहेत, जे आपल्याला शोधून काढायचे आहेत. ठीक आहे. तर असेच काही सेंटेन्स मी इथे लिहून काढलेले आहेत. बघूया आपण की ते कोणकोणते आहेत. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. स्लीपी काऊजसाठी, झोपणाऱ्या गायींसाठी ट्रीज शेड देते, स्प्रेड करते, पसरवते. तर आपल्या डोळ्यासमोर पटकन असं चित्र येतो की ऊन आहे आणि झाडाची सावली आहे आणि तिथे काऊज म्हणजेच गायी झोपलेल्या आहेत. पटकन चित्र डोळ्यासमोर येते की नाही, तशा प्रकारे. देन नेक्स्ट. अँड गॅदर्ड बर्ड्स अमॉंग देअर बोज. झाडाची अशी मोठी फांदी असते, तिथे सायंकाळच्या वेळेला पक्षी सारे जमा होतात आणि त्यांची मीटिंग होते. तिथे त्यांची गॅदरिंग होत असते. तर हे सुद्धा आपल्या डोळ्यासमोर पटकन असं चित्र उभं होते. देन नेक्स्ट. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. आपल्याला पटकन मून म्हटल्याबरोबर समजते की नाही, रात्र आहे आणि स्कायमध्येच म्हणजे आकाशामध्ये चंद्र तरंगत आहे. आपल्याला डोळ्यासमोर असं चित्र पटकन उभं होते. देन नेक्स्ट. द हम अ ड्रॉसी ललबाय. म्हणजेच झाडे अंगाई गीत गातात किंवा गुणगुणतात. तर जेव्हा सायंकाळची वेळ असते आणि असा मंद मंद हवा असतो, तेव्हा आपल्याला सुद्धा डुलक्या येत असतात. म्हणजेच हे सुद्धा चित्र आपल्या डोळ्यासमोर पटकन असं उभं होते. तर अशाच प्रकारचे हे काही सेंटेन्सेस आहेत. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग्स फ्रॉम द पोएम. पिक आउट 5 facts which prove the kindest of trees toward others. आता पोएट म्हणतो आहे, सांगतो आहे की ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग्स, म्हणजे झाड खूप दयाळू आहे. पोयममधून आपल्याला 5 अशा गोष्टी शोधून काढायच्या आहे की ज्यामधून झाडे दयाळू आहेत किंवा काइंडेस्ट आहेत हे सिद्ध होत आहेत. ह्या सिद्ध होणाऱ्या गोष्टी किंवा लाईन्स आपल्याला शोधून काढायच्या आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. झोपणाऱ्या गायींसाठी ट्री सावली पसरवते, म्हणजे ती दयाळू आहे, झाडं दयाळू आहेत. देन सेकंड. बर्ड्स गॅदर अमॉंग बॉग्स. झाडांच्या मोठ्या फांद्यावरती बर्ड्स गॅदरिंग भरवतात किंवा एकत्र जमा होतात. देन नेक्स्ट. ट्रीज गिव्ह अस फ्रूट. झाडं दयाळू आहेत म्हणूनच ते आपल्याला फ्रूट्स देतात खायला छान छान. देन नेक्स्ट. वी यूज वूड टू मेक अवर हाऊसेस. आपले घरं बांधण्यासाठी आपण झाडाचं लाकडाचा वापर करतो. देन नेक्स्ट. दे हम अ ड्रॉसी ललबाय. आणि ते सुंदर असं अंगाई गीत लहान मुलांसाठी गुणगुणतात. या साऱ्या वाक्यातून आपल्याला हे सिद्ध होते की झाडं हे दयाळू आहेत. नंतर नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोविंग. खाली काही वर्ड्स दिलेले आहेत, ते डिस्क्राईब करण्यासाठी कवितेमध्ये काही वर्ड्स यूज केलेले आहेत जे आपल्याला शोधून काढायचे. ठीक आहे. काऊ, न्यू बर्ड्स, सन, ललबाय आणि ट्रीज. आन्सर येणार स्लीपी काऊज, ग्रीन न्यू बर्ड्स, मॉर्निंग सन, ड्रॉसी ललबाय अँड काइंडेस्ट
ट्री अशा प्रकारे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोविंग. आता खाली लाईन्स दिलेले आहेत. ह्याचे मिनिंग्स असणारे कवितेमधील ओळी आपल्याला शोधून काढायचे आहेत. तर पहिलं काय आहे, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. झाडे प्राण्यांना निवारा उपलब्ध करून देतात. आता हे शब्द असणारी किंवा हा मिनिंग असणारी लाईन कोणती आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. ठीक आहे. तर झाडे प्राण्यांना निवारा उपलब्ध करून देतात, हा मिनिंग असणारी लाईन आहे. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. देन नेक्स्ट, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. झाडे सगळ्यांनाच फूड देतात किंवा सगळ्यांनाच फूड प्रोव्हाइड करतात. ह्या लाईनीचा अर्थ इथे स्पष्ट होतो. दे गिव्ह अस फ्रूट्स इन लीव्स अबाव. देन नेक्स्ट, थर्ड, ट्रीज आर मोस्ट लवेबल. याचा अर्थ इथे स्पष्ट होतो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. देन नेक्स्ट, किड्स लव टू लिसन अ सॉंग्स फ्रॉम ट्रीज. लहान मुलांना झाडांकडून संगीत ऐकायला खूप आवडते. स्पष्ट करणारी लाईन आहे. दे हम अ ड्रॉसी ललबाय. देन नेक्स्ट, ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. झाडे सिम्पल लाईफ जगतात. हे स्पष्ट होते या लाईनमधून. दे डू नॉट हार्म, दे सिम्पल ग्रो. अशा पद्धतीनं 5th क्वेश्चन आपला संपलेला आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, थिंक अँड राईट इन युअर ऑन वर्ड्स. आता खाली काही प्रश्न दिलेले आहेत जे आपल्याला विचार करायचा आहे आणि आपल्या शब्दामध्ये याचे ॲन्सर्स लिहायचे आहेत. आता इथे पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर. नेम एनी 5. आता इथे तुम्हाला विचारत आहेत की कोणत्या सजीवांमुळे एकमेकांचे नुकसान होऊ शकते. तर कोणत्या सजीवांमुळे एकमेकांचे नुकसान होऊ शकते, चला मग बघूया. फर्स्ट येते ह्युमन बीइंग टू ह्युमन बीइंग. मानवजातीला नुकसान करू शकते. देन इन्सेक्ट टू ह्युमन बीइंग. इन्सेक्ट म्हणजेच किडे मानवजातीला नुकसान करू शकतात. देन ॲनिमल टू ह्युमन बीइंग. प्राणी मानवजातीला नुकसान करू शकतात किंवा हानी पोहोचवू शकतात. देन ह्युमन बीइंग टू ॲनिमल. मानवजातसुद्धा प्राण्यांना नुकसान पोहोचवते. देन ॲनिमल अँड बर्ड्स टू इन्सेक्ट. ॲनिमल आणि बर्ड्स किड्यांना नुकसान पोहोचवतात किंवा हानी पोहोचवतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय आर द ट्रीज कॉल्ड हार्मलेस. ट्रीजला किंवा झाडांना हार्मलेस असं का बरं म्हटलं. हार्मलेस मीन्स निरुपद्रवी, जे कोणालाही इजा पोचवत नाही असे. तर याचा आन्सर येणार, ट्रीज डू नॉट हार्म टू एनीवन. झाडं कोणालाही हार्म किंवा हानी पोहोचवत नाही. बट दे हेल्प एव्हरीवन. पण ते प्रत्येकाला मदत करतात. त्यांच्यापरी जेवढी शक्य होईल तेवढी झाडं आपल्याला मदतच करतात. दॅट्स वाय ट्रीज कॉल्ड हार्मलेस. थर्ड क्वेश्चन, हॅलोवीन is a festival celebrated in many western countries on 31st October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves on Halloween? आता इथे तुम्हाला विचारत आहेत की वेस्टर्न कंट्रीजमध्ये हॅलोवीन हा फेस्टिवल, हॅलोवीन हा सण साजरा केला जातो. तर हा सण कोणत्या सीझनमध्ये असतो, 31 ऑक्टोबर कोणत्या सीझनमध्ये असतो, आणि तुम्हाला काय वाटते की या सीझनमध्ये पानं जाळण्याची गरज आहे, हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. हा प्रश्नाचा आन्सर मी अशा प्रकारे लिहिलेला आहे. हॅलोवीन फेस्टिवल सेलिब्रेटेड इन ऑटम सीझन. I think burning leaves is part of their tradition and
The purpose behind the tradition should be that many kinds of insect will die in the fire. म्हणजेच ऑटम सीझनमध्ये हा फेस्टिवल सेलिब्रेटेड होतो. नंतर पानं जाळण्यामागे ही त्यांची परंपरा असावी आणि या परंपरेचा उद्देश असावा की बोनफायरमध्ये किंवा शेकोटीमध्ये अनेक प्रकारचे किडे इन्सेक्ट्स जळल्या जात असावे, म्हणून ह्या सणाला कदाचित पाने जाळली जात असतील असं मला वाटते. देन फोर्थ क्वेश्चन, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हनिंग चेंजेस इनटू नाईट. विच part of the day is referred to in the above lines? Which part of the trees hold the last light to the day? म्हणजेच इथे तुम्हाला विचारत आहेत की जेव्हा संध्याकाळ रात्रीमध्ये चेंज होते किंवा संध्याकाळ रात्रीमध्ये बदलत असते तेव्हा झाडाचा कोणता पार्ट आहे की तो शेवटपर्यंत लाईट म्हणजेच प्रकाश पकडून ठेवतो किंवा प्रकाश धरून ठेवतो. तर इथे या प्रश्नाचं उत्तर असं येणार, इव्हनिंग टू नाईट इज अ सडन वन इट इज नॉट द सेम नेचर. दोज आर द लीव्ज ऑफ द टॉल ट्रीज विच होल्ड लास्ट लाईट ऑफ द डे. म्हणजेच झाडाची पाने, मोठ्या झाडांची पाने असतात जे शेवटपर्यंत प्रकाश धरून ठेवतात. क्वेश्चन नंबर 7, सर्च फॉर अ शॉर्ट पोयम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. आता इथे तुम्हाला म्हणत आहेत की तुम्हाला तुमच्या मातृभाषेतील एखादी पोयम किंवा एखादी कविता शोधायची आहे. राईट इट इन युअर नोटबुक. ती तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टँजाज फ्रॉम द पोयम इन टू इंग्लिश. आणि ती पोयम तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची आहे. पूर्ण पोयम नाही तर 2 कडवे त्यातील इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. तर तुम्ही आता ही पोयम स्वतः शोधा आणि जर तुम्हाला नसेल मिळत तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी नक्की तुम्हाला पोयम शोधून देणार. क्वेश्चन नंबर 8, युअर नेबर इज हॅव्हिंग अ ह्यूज old banyan tree chopped down to make space for another construction. आता इथे तुम्हाला म्हणतात की समजा तुमचा शेजारी भरपूर सारे बनियान ट्री कट करत आहे दुसरं बांधकाम करण्यासाठी. राईट अँड इमॅजिनरी कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर नेबर. आता तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या शेजाऱ्यांच्या कन्व्हर्सेशन इमॅजिन करून लिहायचं आहे, कल्पना करून लिहायचं आहे. ट्राईंग टू स्टॉप हिम फ्रॉम हॅविंग इट कट डाऊन. तुम्हाला झाडं तोडण्यापासून बचाव करायचा आहे, त्या तुमच्या शेजाऱ्याला झाडं तोडण्यापासून थांबवायचं आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे आणि कन्व्हर्सेशन लिहायचं आहे. बिगिन विथ द फॉलोविंग. मायसेल्फ, गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी disturbed and upset to see you having this good old banyan tree chopped down. Then नेबर काय म्हणणार हे तुम्हाला इमॅजिन करून लिहायचं आहे. हे तुम्ही स्वतः इमॅजिन करून लिहा. नाही जमलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला पूर्ण कन्व्हर्सेशन याच्यावरचं लिहून देणार. ठीक आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. आणि व्हिडिओवरील काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.